गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरु श्री शंकर बाबा महाराज की जय। शंकर गीता पारायण अध्याय पहिला। राजाधिराज योगीराज जय शंकर महाराज। ओम परम पूज्य परम सद्गुरु भगवान श्री कल्पतरु धैर्याचे जे महामेरू कृपासागर केवळ पाहुनी श्रींचे दिव्य चरण साष्टांग केले मी वंदन। श्रीने सुवासिवदने मज पाहुन वरदहस्त केलाच श्रींचा पाहुनी वरदहस्त त्यात दिसले कैलास समस्त। शिव पार्वती त्या कैलासात स्पष्टपणे मी पाहिले श्रींच्या वरदहस्तात शिव निवासस्थान दिसत मी अगदी झालो चकित दिव्य कैलास पाहिले। पार्वती समंती शंकर मी भूलोकी जाणार घेणार आहे अवतार माझ्याच नावाचा प्रिय। अगदी आगळा वेगळा अवतार माझा हा सकळा अंतरी विपरीत कळा रूढीपासून वेगळा। सहजासहजी मजला तर कोणी नाही ओळखणार मज जवळ कोणी न येणार दूर जातील पाहून ऐसा विपरीत अवतार मी आहे घेणार। पार्वतीस शंकर वदत पार्वती झाली चकित शिव पार्वती हा संवाद कैलास दृश्य सुगद देखावा अगदी अलगद अंतर्धान झाला। त्याच श्रींच्या वरदहस्तात दुसरा देखावा स्पष्ट दिसत स्वामी समर्थ प्रकटत दिव्य शरीर तेजस्वी। शिव पार्वती संवाद ऐकला स्वामी काय म्हणती मला हा विचार मजला स्फुरला। स्वामी रोखून पाहत काय स्वामींचे तेज दिसले कोटी सूर्य जणू प्रकटले। दिव्य तेजस्वी शरीर पाहिले मांडी भव प्रशस्त स्वामी निमजकडे पाहिले डोळे मजवर रोखिले। स्वामी काही न बोलले सुवास केले प्रेमाने मग स्वामींनी काय केले दोन्ही बाहू लांबविले दोन्ही पद वर उंचरले गुडघे नेले छातीशी गुडघे घेऊन छातीशी हाताची मिठी चरणाशी बैठक ऐशी घालून खाशी समर्थ बसले डोलात समर्थ ऐसे का बसले ऐसे माझ्या मनात आले असे काही मज पाहिले समर्थाने त्यावेळी समर्थांच्या दिव्य दृष्टीतून माझ्या प्रश्नाचे उत्तर दिसत समर्थ ऐसे का बसत कळले मला त्यामुळे समर्थांना मी न्याळले तोच शंकर महाराज प्रकटले। शंकर महाराजांना पाहिले ब्रह्मानंद झाला दोन्ही बाहू लांबविले समर्थांनी आधी दाखविले अजानुभव अगदी असले होते शंकर महाराज। समर्थांनी आधी दाखवले तसेच शंकर महाराज झाले तशाच बैठकीने सुचवले मीच शंकर महाराज। समर्थांच्या दिव्य दृष्टीतून निसिग्ध मज आले कळोनी समर्थांचाच अवतार अवनी शंकर महाराज ये। काही न बोलता समर्थांनी सांगितले दिव्य दृष्टीतून मी गेलो भारावनी समर्थ अंतर्धान हो। श्रींच्या वरदहस्तात तिसरे दृश्य लगेच दिसत भगवान दत्त उभे असत समीप अष्टवक्र ते अष्टवक्रास दत्त म्हणत अवतार घ्यावा कलियुगात अष्टवक्र अवतार घेत तेच शंकर महाराज। अष्टवक्र थोर अधिकारी गर्भात आईची आस्था उद्धरी अगदी मुकोदत वेदचारी पाहता अधिकार केवढा। जनक राजाने प्रश्न करून बंदीवासात ठेवले मुनी अष्टवक्र अष्टवर्षे असून संपर्क दिले उत्तर त्यामुळे पंडित ऋषीमुनी सुटले बंदीखान्यातून ऐसे थोर अधिकारी म्हणून विख्यात अष्टवक्र ते। ईशा या अष्टवक्रांचा अवतार कलियुगी मौलाचा श्री शंकर महाराज यांचा तिसरे दृश्य पाहिले। अष्ट ठिकाणी अवक्र असती म्हणून अष्टवक्र त्यांना म्हणती शंकर महाराज तसेच दिसती अष्टवक्र अवतार। अष्टवक्र समर्थ शंकर या तिघांचाही अवतार असती महाराज शंकर स्पष्टपणे कळलेचा। शंकर महाराजांची सगळी छायाचित्रे विविध पाहिली त्यांच्या डोक्यावर शेंडीजवळ तीन बट्टा केसांच्या दिसत प्रत्येक छायाचित्रात हा काय प्रकार असत प्रश्न मला पडत असे। या प्रश्नाचे उत्तर या तिघांनीच दिले तर सांगते ही मनोहर कळली स्पष्टपणेच। तीन बट्टा डोक्यावर तिघांचा हे अवतार असती महाराज शंकर कळले मला निश्चित। शंकर महाराज शिवशंकर शंकर महाराज समर्थ खरोखर शंकर महाराज अष्टवक्र सुंदर दृष्टांत स्पष्ट झाला। एवढ्या ओव्या लिहिल्यावर दृष्टांत झाला मज सुंदर अगदी सुप्रभाती गुरुवार जागृत अवस्थेमध्येच पहाटे 4 वाजता उठलो पुन्हा पांघरून घेऊन निजलो जणू टीव्ही पाहू लागलो दृश्य दिसत स्पष्टच। टीव्हीच्या पडद्यावर ओवीचे प्रथम चरण गरगर चरण फिरू लागले चक्राकार फिरत दुसरे नंतर चरण ही तिसरेही फिरत चौथे चरण फिरू लागत नंतर चरणे स्थिर होत ओवी दिसली स्पष्ट ती। डोळे मी झाकलेले असत वरती पांघरून ही घेत जणू टीव्ही पाहत आहोत त्याहूनही जाणवले चरण गरगर फिरत नंतर चरण स्थिर होत संपूर्ण ओवी स्पष्ट सत लक्षपूर्वक वाचली ओवी लक्षात ठेवली उठून ओवी लिहून काढली संपूर्ण ओवी पहा सगळी पुढील प्रमाणे असेच। शंकर महाराजांचे चरित्र रसाळ गोड पवित्र ज्याला वाटे आपण पात्र तोच सत्पात्र होत असे। ओवी किती महत्वाची ओवी किती मोलाची ओवी किती खुबीची खोल अर्थ ओवीत शंकर महाराजांचे म्हणून जे जे भक्त आहेत जाण त्यांना ही ओवी वरदान एवढी प्रभावी ओवी ही
ज्यांना खात्री आपण पात्र त्यांनाच रसाळ चरित्र, त्यांनाच चरित्र पवित्र गोड चरित्र त्यांनाच, असेच भक्त सत्पात्र महाराजांचे वाचा चरित्र त्यांनाच चरित्र पवित्र करील हो निश्चित. ज्यांची भूमिका हीनपुरती त्यांना दिसेल विसंगती, महाराजांच्या सर्व कृती चमत्कारिक दिसतील. महाराजांचे चरित्र सगळेच आहे विचित्र, घटना महत्वाच्या सर्वत्र निश्चित कोणानं ठाऊक. अघटित घटनापटूच्या घटना ज्या महत्वाच्या कशा त्या मानवाच्या लक्षामध्ये येतील. कितीही असो बुद्धिवंत चिकित्सक असो विख्यात, तो ते हतबद्ध होत चालत त्याचे काही नाही. मानवी बुद्धीला मर्यादा चिकित्सालाही कायदा, ज्यांचा पहा वायदा या सर्वांच्या पलीकडे. अशा विभूतीचे ज्ञान कसे येणार हो कळून, येथे श्रद्धेचे कारण तेव्हाच काही कळेल. असे काही बुद्धिवंत प्रसिद्ध चिकित्सक ख्यात, अकलेचे तारे उधळीत महाराज कृतीवर. तरीही महाराज शांत, बुद्धिवंतांचे प्रयत्न निष्फळ होत, मग महाराजांना शरण येत अशी फजिती तयांची. महाराजांचे चरित्र घटना घडल्या ज्यांच्या सर्वत्र, कुणा न माहीत तीळ मात्र हेच चरित्र वैशिष्ट्य. कुणास काही जाणवेल तेच त्यांनी सांगितले, कोणी काही अनुभवले कथन केले त्यांनी. काही दृष्टांत झाले ते त्यांनी वर्णन केले, प्रत्यक्ष जे जे पाहिले सांगतात ते तसेच. जे जे आपण ऐकले तेच लोक सांगत सुटले, असे अनेक प्रसंग रंगले, विविध कथाही तशाच. अशा अनेक कथातून संगती येते पहा दिसून, काही कथा पारखुनी घेतल्या आहेत त्यात त्या. अनेकांना भेटून निष्ठावंताशी चर्चा करून, एकीव कथाची खात्री करून निश्चिंत केल्या कथा त्या. जेवढे देता येईल खरे प्रयत्न केले तेवढे पुरे, जे जे ठरले खरे खुरे तेच लिहिणार असे मी. एवढे प्रयत्न करून नंतर महाराजांना कौल लावून जो आदेश येईल त्यांच्याकडून तेच लिहिले जाणार. सर्व भक्तांना एवढे मुद्दाम लिहिले तेवढे, शंका कुणाला यावी पुढे म्हणून हे सांगितले. जो हे चरित्र वाचिल त्यावर विश्वास ठेविल त्यालाच पहा कळतील योगी राजशंकर. एवढा वाजवूनही डंका, ज्यांच्या मनात येईल शंका त्याला देऊनही सुवर्णलंका, शेवटी रंकच होणार. भारतात महाराष्ट्रात जिल्हा नाशिक सटाणा तालुक्यात अंतापूर नावाचे गाव असत, लहान खेडेगाव हे. या अंतापूर गावात एक गृहस्थ असे राहत, चिमणाजी त्याचे नाव असत, निष्ठावंत शिवभक्त. शंकराची पूजा अर्चा नेहमी, शिवलीलाची चर्चा, शिवमंदिराकडे सदा मोर्चा उभयंतांचा असे हो. पत्नी गृहे दक्ष, नेहमी शिव उपासनेत लक्ष, ओम नम शिवाय जप लक्ष करीत दोघे नेहमी. घरी कशाची नाही वान, धनधान्याचे असे खान, सर्व प्रकारचे त्राण त्यांच्या ठाई होतेच. एवढे सुखी असून सारी एकच खंत होती उरी, पुत्र संतान नव्हते घरी हीच काळजी दोघांना. एवढे आपण शिवभक्त शिवकाना इच्छा पूर्वीत, ऐसे कधी न आले मनात पती पत्नीच्या पाहो. यालाच म्हणावे खरा भक्त, जो कधीच काही न मागत, ऐसे कधीच नाही म्हणत निष्ठावंत भक्त तो. मनात उद्भवता कामना, निष्फळ होत असे साधना, क्लेश होती आपल्या मनात, जबाबदार आपण. फल न पडता आपल्या पदरा, दोष का द्यावे शंकरा, आपलाच पुन्हा असता खरा, शिक्षा पुन्हा मिळेल. चिमणाजी एके दिनी झोपले होते आपल्या सदनीत, एक तपस्वी आले स्वप्नी, अग्निशिखे सम तेजस्वी. पहाटेच्या समयास दिव्य तपस्वी स्वप्नात येत, दिव्य दृष्टांत त्यांना देत, तपस्वी वदती स्पष्टपणे. दिव्य साधू तेजस्वी, तेजपुंज तपस्वी, रूप मनोरम मनस्वी, खणखणीत म्हणाले. चिमणाजी उठ झटपट, संपले तुझे कबाड कष्ट, आज होईल तुझे इष्ट, तुला हवे ते मिळेल. या अंतापुर शेजार दावल मलिक असे पीर, तेथून टाकता नजर झाडी तुला दिसेल. त्या झाडाखाली वले वले वाघ दिसतील, तुझ बसलेले वाघांच्या वळख्यात निजलेले बालक एक दिसेल. आजच तिथे जाऊन घाबरू नको मनातून, चटकन बालक घेऊन घरी आणून सांभाळ. एवढे स्पष्ट सांगून तपस्वी झाले अंतर्धान, चिमणाजी अगदी गडबडून जागा झाला लगेच. वंदन केले शंकराला, फार आनंद झाला त्याला, स्वप्न सांगितले पत्नीला, ब्रह्मानंद तिला तर. चिमणाजीस झाला आनंद, पत्नीस होई ब्रह्मानंद, हात भरला परमानंद, आनंदी आनंदच. आनंदाने चिमणाजी दृष्टांत सांगे लोका माझी, लोक दर्शून नाराजी टिंगल करू लागले. परमार्थिक आपली वाटचाल, दृष्टांत जे जे होतील, साधना जी जी करायला गुप्त अगदी ठेवावी. साधकांसाठी परमार्थाचा नियम असे महत्वाचा, उघडू नये कदेवाचा तेव्हाच परमार्थ साधेल. लोकांनी जरी निंदा केली सर्वांनी टवाळी, चिमणाजींची वृत्ती न रळली म्हणे जयशंकर. येथे पाठच उठणे, स्नानपूजा जप करणे, शिवलीला मृत पारायणे, सोमवारी उपवास. साधना उभयंतीची अशी चालली होती प्रति दिवशी. ओम नम शिवाय वाचा अशी चालत असे अखंड. दृष्टांत होता त्या दिनी दोघांनीही स्नान करुनी, पूजा उपासना आटपून दोघे निघाले बाहेर. ओम नम शिवाय जप करीत चालले जप जप, दृष्टांत स्थळा समीप येऊन ते पोचले. जे जे दृष्टांत पाहिले ते सर्व प्रत्यक्ष दिसले. तोच बाळाचे रडणे ऐकले, वाघही दिसले तेच. एक वाघीनं त्या बाळावरती उभी राहून दूध पाजित होती. हे चालले ज्या वृक्षाखाली बेल वृक्ष होता, तो हाच वृक्ष दृष्टांत होता. चिमणाजी ओळखत धीरुने पुढे जात निर्भय होऊन चिमणाजी. वाघ वाघीनं रोखून पाहत असता तिथे जाऊन चिमणाजीने बाळ उचलून छातीशी धरून परतला. बिल्ल वृक्षाची त्रिदल पान त्या बाळावरती पडून दोघेही तो बाळ घेऊन अंतापुरी परतले. वाघ राहिले तसेच बघत बिल्ल वृक्ष आनंदे नाचत, चिमणाजीची ब्रह्मानंदी चालत बाळ घेऊन घरी ये. त्या दिवशी उभयंतस होता कडकडीत उपवास. सोमवारचा तो दिवस लाभ अपूर्व झाला. पुत्र लाभ झाला सुंदर. त्या दिवशी शंकराचाच होता वार, तो म्हणजे सोमवार, कार्तिक शुद्ध अष्टमी. साधारणपणे इसवी सन 1800 सुमारास जाणं महाराजांचा जन्मदिन याप्रमाणे असेच.
जन्मसाल जरी निश्चित मिती मात्र निश्चित असत. कार्तिक शुद्ध अष्टमी होत जन्मदिवस असे हो. बालकास असता पाहत चिमणाजीस प्रेम उमाळे येत. बाळाचे पटापटा मुके घेत प्रेमानंदे चिमणाजी. पत्नी बाळास मांडीवर घेत तोच पत्नीस पाना फुटत. चुटचुट बाळ ही दूध पेत तृप्त मायेले कुरू. महाराजांचा जन्म सोहळा अपूर्व आहे पहा सगळा. आनंद अश्रू घळाघळा माता पित्यांचे वाहती. वंदून महाराज श्रीशंकर जन्मवृत्त कथन मनोहर. हा पहिला अध्याय सुंदर समाप्त येथे झाला. संतवरे योगीराज सद्गुरू राजाधिराज श्री शंकर महाराज की जय. स्वामी समर्थ महाराज की जय.